नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भारसवाडा गावात संवेदनशीलतेचा अनोखा आदर्श समोर आला आहे। राजेश्वर धनुरे या तरुणाने आपल्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर गर्भवती असलेल्या वहिनीशी विवाह केला आहे। भारसवाडा येथील संतोष धनुरे या 24 वर्षीय तरुणाचा 7 महिन्यांपूर्वी शीतल सोबत विवाह झाला होता। मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यावेळी शीतल 3 महिन्यांची गर्भवती होती। या कठीण परिस्थितीत शीतलचे भविष्य सुरक्षित राहावे आणि तिच्या पोटातील बाळाला आधार मिळावा यासाठी सरपंच व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला। त्यानुसार संतोषचा लहान भाऊ राजेश्वर याचा शीतल सोबत विवाह लावून देण्यात आला। राजेश्वरने आपल्या वहिनीचा हात धरत तिच्या पोटातील बाळाला वडिलांचे नाव आणि प्रेम देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। भारसवाडा गावाने तसेच धनुरे कुटुंबाने दाखवलेली ही संवेदनशीलता समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे। भरधाव बोलेरोने येऊन त्याला उडीलं। त्याचा दवाखान्यात नेलं की डॉक्टरनं मृत्यू घोषित केलं होतं त्याला। त्याची 7 महिन्यापूर्वीच लग्न झाल्यामुळं त्याची ही पत्नी आहे शीतल 3 महिन्याची प्रेग्नेंट होती। त्याचा कोर्स चालू होता, 3 महिन्याची प्रेग्नेंट होती। आता करता पुरुष ते एकटंच होतं घरामध्ये, चांगलं लय शांत संयमी सगळ्या गावाचं प्रेम असलेला मुलगा होता। आता सगळ्याचं त्या पाहुण्या रावळ्याचे काही जुनी परंपरा रूढी परंपरेमुळे थोडी अडचण येऊ लागली, पण सगळ्या गाववाल्याचं म्हणणं होतं की ते लेकरू जगलं पाहिजे, संतोषची एक निशाणी राहील, त्याला आपल्या संतोष राहील त्याच्या लेकराच्या रूपानं गावात राहिलं पाहिजे म्हणून सगळ्या गावानं फोर्स केला। कुटुंबानं आम्हाला सहकार्य केलं। पाहुणे रावळे समजायला थोडा वेळ गेला, पण झालं काम आमच्याच्यानं। हे दुसरं लग्न आमचं 5 तारखेला झालं। ह्या 21 तारखेला डेट झाली संतोषची, 5 तारखेला सगळं गावानं मिळून लग्न केलं। हां, गावकऱ्यानं सगळ्या संमतीनं, गावाच्या संमतीनं ते आधी गावाचं ठरलं आमच्या की बा असं करून जाऊन त्याच्यापासून प्रस्ताव मांडूत आपण। ऐकले तर सगळेजण जेच ऐकत आहे त्या पद्धतीनं सांगू समजून। मग 2-4 दिवस त्यानं वेळ घेतला, त्याला लागला वेळ 2-4 दिवस निर्णय घ्यायला, पण घेतला गाववाल्याच्या मनासारखा त्याने निर्णय घेतला। त्यानं निर्णय घेतला म्हणून गाववाल्याने ठरले की आता त्यानं आपलं ऐकलं, आपण हे जे आधीच त्याला दुःख झालेलं आहे या लग्नामिग्नाचं वजं त्याच्यावर येऊ देऊ नये, आपण सगळे मिळून करू। त्या पद्धतीनं आम्ही लग्न लावून दिलं सगळ्या गावकऱ्यांना मिळून। तेच चांगलं गावानं सगळं चांगलं व्हायला असं व्हायला तसे सगळं चांगलं ते करूच बा, असं चांगलं आहे म्हणून सांगलं त्याने। म्हणलं ठीक आहे बा तुमच्या मनावर। मग सरपंच पप्पू साहेब सरपंच आले, त्याने लग्नाचा आहे सगळं खर्च सारला सगळ्या गावकऱ्याने चांगला। तुमच्या परिवारामध्ये सगळे लोक समाधानी आहेत? हो, समाधान। ठीक।